झाली आता मस्त. वरून आपण आता कोथिंबीर घालूया. गॅस बंद करा. आता आपण ही कोथिंबीर घातली. आपली भाजी राहिली. आता आपली भाजी भातावर पण तुम्ही खाऊ शकता आणि चपातीवर. आज आपण बनवत आहोत सोयाबीन मटरची भाजी. तेल टाकलंय मी 2 चम्मच. कांदा 2 मोठे घेतलेत मी. जिरं थोडंसं, हिंग, आलं आणि लसूण ठेचून घेतलंय मी. कांदा चांगला लाल झालाय आपला. टोमॅटो घेतलेत मी मोठा 2. चवीनुसार मीठ. हळद पाव चमचा. लाल तिखट 2 चमचे.
हे मटर आहे 1 वाटी. हे स्वच्छ धुवून सोयाबीन घेतलेले. व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला. सोयाबीन भाजी बनवताना पहिले सोयाबीन आपण 10-15 मिनिटं भिजत घालायची पाण्यामध्ये. आणि जर तुम्हाला पटकन बनवायची असेल तर गरम पाण्यात भिजत घालायचे. आपण ह्याच्यात पाणी घालू. 2 वाटी पाणी घालते मी आता. व्यवस्थित हलवून घ्या. पहिलं थोडंच घाला पाणी. तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे, किती सुकी हवी आहे. आणि मी आणखी 1 वाटी पाणी घातलं त्याच्यात. आणि आता आपल्याला त्याच्यावरती मिक्स करू. हे बघा, म्हणजे सोयाबीन व्यवस्थित शिजले पण पाहिजे ना. त्याच्यावरती आपल्याला आता झाकण ठेवायचं. मध्ये मध्ये खोलून बघत राहा. हे बघा, मी मगाशी पाणी घातलेलं भरपूर पाणी आहे त्याच्यामध्ये. आता मी झाकण काढलंय त्याचं. तर आता आपल्याला अशी शिजवायची. आता आपली भाजी होत आली आहे. हे बघा, मटर पण शिजलेत व्यवस्थित. दाखवते मी. हे बघा, उडाला. ही भाजी झाली. आता मस्त वरून आपण आता कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. आता आपण ही कोथिंबीर घातली. आपली भाजी रेडी. आता आपली भाजी आपण मस्त भातावर पण तुम्ही खाऊ शकता आणि चपातीवर.